मंदिराच्या बॅक साईडनेच आत एंट्री आहे. बघू शकता, खूप इंटरेस्टिंग आहे गाईज. वाव. सो हॅलो गायज, वेलकम टू माय ब्लॉग. आपण जाणार आहे अहिल्यानगर मधल्या एका अशा मंदिरामध्ये की जे हिडन आहे, जास्त लोकांना माहीत नाही आहे. तर आपण आज तिथे चाललो आहे आणि मी स्पेशली माझ्या फॅमिलीसोबत तिथे जाणार आहे. सो हॅलो गायज, आपण आज आलेलो आहोत भातोडी पारगावमधल्या नरसिंह मंदिरामध्ये. तर ते बघू शकता. तर असा जो हा परिसर आहे, खूप मोठी जागा आहे आणि खूप मोठं मंदिर आहे. आता तुम्ही बघू शकता. तर मंदिराकडे जायचा हा रस्ता आहे. तिथे मंदिराकडे जायच्या आधी आपल्याला हातपाय धुवावे लागतील. तर आपण हातपाय धुवू आणि मग मंदिरात प्रवेश करू. खूप शांत असं इथलं वातावरण आहे. तर आय थिंक हा मेन एंट्रन्स असेल मंदिराचा. बघू शकता. आता आपण जात आहोत मंदिरामध्ये. तर आज शनिवार असून इथे गर्दी कमी आहे. तर आय थिंक अहिल्यानगरमधल्या लोकांना जास्त आहे मंदिर माहीत नसावं. तर मी लोकांना एवढं सांगेल की मंदिर खूप चांगलं आहे. वीकेंडला तुम्ही नक्की इथे येऊ शकता. खूप चांगलं मंदिर आहे आणि बघू शकता मोठं पण आहे आणि इथलं वातावरण पण खूप भारी आहे. तर नक्की मंदिराला व्हिजिट करा. तर कोणाला पण मंदिरात मध्ये यायला किंवा रस्ता सापडायला अडचण झाली तर हा नंबर आहे पुजाऱ्यांचा, मी दाखवतो. तर सर्वांनी नक्की या मंदिराला व्हिजिट करा आणि जर तुम्हाला जर रस्ता सापडायला वगैरे काही अडचण आली तर त्या नंबरला कॉन्टॅक्ट करा, जेणेकरून पुजारी तुम्हाला गायडन्स करतील आणि तुम्ही या मंदिरापर्यंत पोहोचताल. खूप छान मंदिर आहे. तर मी आता जस्ट मंदिरात प्रवेश केला आहे आणि त्याला आतमध्ये पण जो गर्भगृह आहे खूप मस्त आहे आणि इतकं थंड वाटतंय, कारण बाहेर इतकं ऊन आहे तरी आतमध्ये इतकं थंड आहे. आय थिंक हे सगळं दगडाचं आहे. खूप थंड वातावरण, म्हणजे एकदम थंड वातावरण आहे. तुम्ही बघू शकता. तो इथे नरसिंह स्वामींची मूर्ती आहे. आपण तिथेही दर्शन घेऊयात. हे मंदिराची माहिती अशी आहे, हे स्वयंभूदैवत आहे. आमची 23वी पिढी आहे पुजाऱ्याची. हे 1000 वर्षापूर्वीचं मंदिर. हे घाटदेवळगाव इथून 10-11 किलोमीटरवर आहे. आमचे तिथं पूर्वज पूजा करण्याकरता जायचे. मग ते वयोवृद्ध झाले, थकले. ते म्हणले, देवा मी काय आता इतक्या लांब येऊ शकत नाही तुझी सेवा करण्याकरता. मग ते म्हणले, आता ठीक आहे, तू इतके दिवस माझ्याकरता आला तर आता मी तुझ्याकरता येतो, पण तू जिथं मागं पाशील मी तिथं गुप्त होईल. तर मग त्यांचा विचार घरी नेण्याचा होता देवाला, पण देव कोणाच्या पारतंत्र्यात जात नसतो. मग इथं पॉइंट गावापासून जास्त लांब नाही, जास्त जवळ नाही, नदीच्या कडाला. मग इथं देव नागरूपात इथं आले आणि नागरूपात आले आणि इथं गुप्त झाले. म्हणजे देव स्वतः आलेले त्याला स्वयंभू दैवत म्हणतात. आणि मग इथं खाली साक्षात लक्ष्मीनारायणची मूर्ती, अभिषेक, समय सगळे, पण ते गुप्त रूपाने ते दिसू शकत नाही. देव दिसायला आपली पात्रता काय हे लक्षात ठेवा. सहज म्हणते देव दिसतो का, ते अनुभव घ्यायची वस्तू आहे, दिसायची वस्तू नाही. तर तुम्हाला जर यायला काही अडचण झाली तर या नंबरला कॉन्टॅक्ट नक्की करा. आणि बाकी मंदिराचं व्ह्यू खूप छान आहे, वातावरण पण खूप छान आहे.
आता आमची जेवायची तयारी चालू झाली आहे. तर आता आपण जेवण करणार आहे. मोबाइल सांभाळी लो लेने जालना करना चला अरे सो गाईज, तर आत्ता आपल्याला एका गावातल्या माणसाने सांगितलं की हे जे बघताय तुम्ही हे इथे आधी शाळा भरत होती. म्हणजे गावातली जी शाळा असते ती शाळा इथे भरत होती. तर बघू शकता. तर इथे लिहिलेलं पण आहे काहीतरी, शिक्षक विश्रामिका वगैरे. म्हणजे आणि खूप छोटी जागा आहे. तर 1ली ते 10वी इथे वर्ग भरत होते आधी. तर आत्ता भरत नाही. आता समोर शाळा झालेली आहे. तर त्याच्या आधी इथे शाळा होते असं त्यांनी आम्हाला सांगितलं. आणि खूप छान आहे कारण दगडी बांधकाम आहे, पण छोटी आहे. जे रूम पाहिजे किंवा वर्ग पाहिजेत ती जागा त्यासाठी खूप छोटी आहे. तर आय थिंक त्यासाठीच त्यांनी तिकडे शिफ्ट केली असावी. तो आपल्याला ही पण गोष्ट बघायला इथं भेटली आहे. तर आपण आता बगीच्यामध्ये जाणार आहोत. आता ह्या मंदिराला बगीचा सुद्धा आपल्याला लोकांनी आणि पुजाऱ्यांनी सुद्धा आपल्याला सांगितलंय या मंदिराला बगीचा आहे, तुम्ही आज जाऊन बघू शकता. तर आपण आता तिथेच चाललोय. सो आता आपण बगीचा बघायला जाऊ, जो मंदिराची बगीचा आहे. ही अशी एंट्री येते मंदिराच्या बॅक साईडनेच. आत एंट्री आहे, बघू शकता. खूप इंटरेस्टिंग आहे गाईज. वाव. आतमध्ये तर अजून छान व्ह्यू आहे आणि थंड वातावरण पण आहे इथं. आणि इथे एक मंदिर सुद्धा आहे. इथे बघू शकता, इथे महादेवांचं मंदिर सुद्धा आहे. तर जर आपण बाहेरूनच गेलो असतो तर आपल्याला महादेवांचं मंदिर बघायला भेटलं नसतं. हे बघू शकता, हे शिवलिंग आहे. खूप छान छोटं असं मंदिर केलंय आतमध्ये. आत आलो आपण तर खूप प्रसन्न पण वाटतं, बघू शकता. सो ज्या गोष्टीसाठी आपण आलो आहोत बघण्यासाठी ते पण बघूनच जाऊ. बघू शकता, हा असा बगीचा आहे इथे. वाव. ते मंदिर आय थिंक किती मोठं आहे तेच कळत नाही. आणि जिथे जिथे जाऊ ते तेवढं मोठं मंदिरात आपण जेवढं फिरू तेवढं मंदिर मोठं वाटतंय. कारण कळत नाही मंदिरात अजून काय काय आहे, पण तरी आपण फिरतोय काय काय बघण्यासाठी विचारत विचारत. तर आता आपण आलोय वरती. खरंच पण मंदिराच्या जे बांधकाम आहे त्याच्यावरनं असं वाटतंय खरंच याचा इतिहास खूप
जुनं आहे. बघू शकता. खरंच खूप भारी मंदिर आहे. आणि कंटिन्युअसली असं बॅकग्राऊंडमध्ये म्युझिक असते, त्यामुळं ते मंदिरातली एक प्रसन्नता पण टिकून राहते इथे. खरंच खूप छान आहे. आपण ओव्हरऑल सगळं मंदिर फिरलोय. सो आता आपलं पूर्ण मंदिर बघून झालंय. तर आपण माझ्या मम्मी पप्पांना विचारू त्यांना मंदिर कसं वाटलंय. आणि ते आधी पण खूपदा आलेले, मी पण आलोय, पण तरी आपण एकदा विचारू की दर्शन कसं झालं वगैरे. नमस्कार. हे नगरपासून 20 ते 22 किलोमीटरवर भातोडी म्हणून गाव आहे आणि या गावामध्ये हे पुरातन मंदिर आहे. हे अत्यंत प्रेक्षणीय आणि देखणं मंदिर आहे. संपूर्ण बांधकाम हे दगडी आहे आणि या मंदिरातली जी मूर्ती आहे ती स्वयंभू मूर्ती आणि हे साक्षात इथं भगवान नारायण प्रकट झालेले आहे. त्यामुळं इथे आल्यानंतर इतकं प्रसन्न आणि सुंदर वाटतं, मनाला आल्हाददायक वाटतं. हे या मंदिरात एकदा आल्यानंतर परत जाऊशी वाटत नाही. इतकं या मंदिराच्या आसपास इतकी साफसफाई स्वच्छता आहे आणि इथले लोक खूप नाही का म्हणजे प्रेमळ आणि मायाळू आहे. ते आपल्याला आपण जर काही माहिती विचारली किंवा काही त्यांना मार्गदर्शन विचारलं तर ते सदैव आपल्याला नाही का या गावातले लोक तत्पर असतात. या मंदिराचे पुजारी जे भोपे म्हणून ते ते सद्गृहस्थ खूप खूप प्रेमळ आहे. ते आपल्याला मंदिराची माहिती देतात, ते आपल्याला या मंदिराचं महत्त्व सांगतात आणि त्यांची कमीत कमी 30पेक्षा जास्त पिढी आहे की त्या या मंदिरामध्ये सेवा करतात. या मंदिरात आलं की तुम्हाला परत जाऊशी वाटणार नाही. तरी माझी सगळ्यांना विनंती आहे की नगरपासून जवळ असल्यामुळं आपण सर्वांनी एकदा अवश्य नाही का एकदा या मंदिरात यावं आणि दर्शन घ्यावं अशी माझी विनंती आहे. जय नरसिंह स्वामी की जय. तुम्हाला कसं वाटलं बरं वाटलं. चांगलं मंदिर. दर्शन वगैरे कसं? हा, छान झालं. दर्शन बिर्शन चांगलं झालं. सो आपलं आता दर्शन झालेलं आहे. तर ओव्हरऑल आपलं दर्शन चांगलं झालं आणि मंदिर पण खूप छान होतं. स्वयंभू असल्यामुळे अजून जास्त प्रसन्नता वाढली. तर आता आपण चाललोय घरी. तर तुम्ही पण आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, लाईक शेअर करा आणि जास्तीत जास्त लोकांना आपला व्हिडिओ शेअर करा. तर भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये.